नमस्कार मित्रांनो, 21 जून 2024चं हे महाराष्ट्र शासन राजपत्र आहे. असाधारण भाग 4. बाकी आपल्या चॅनलमध्ये आपण अपलोड केलेलं आहेच आहे 10-12 मार्चच्या दरम्यान. तेच आहे फक्त स्थानिक वृत्तपत्रांमध्ये. इथं दिनांक 7 मार्च 2024ला संकेतस्थळावरती आणि 11 जून 2024ला स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेलं आहे. घाटनांद्रे असेल, गट नंबर बघून घ्या. तिसंगी असेल, डोंगर सोनी असेल, सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मनेराजुरी, मनेराजुरी, आणि मातुंकी. आणखीन पानं आहेत का बघा. विषय हे नाही आहे. मातुंकी, काय नाव ओळखू येत. सांगली परिसरातली गाव आहेत. जे काय आहे बघून घ्या. ठेडेपूर काय सांगलीवाडी, कर्नाळ, जे आहेत ते आपल्याला आपण केलेलेच आहेत व्हिडिओ. फक्त आता रिझोल्युशनमध्ये वाचणं शक्य होत नाही आहे. महत्त्वाचं एवढ्यासाठीच की 11 जून नंतर 21 दिवस, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 30 दिवसाचा असतो. 11 + 21 म्हणजे होतात 32. म्हणजेच 2 जुलैच्या आसपास हरकतींची 15 दिवसाची मुदत निघून गेलेली आहे. आणि महाराष्ट्र शासन राजपत्राद्वारे संबंधित गट नंबर हे तिथं उल्लेखित मार्गिकेसाठी म्हणजेच नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी सदरील अधिसूचनेद्वारे
जनमानसात कळवण्यात आलेले आहे. तर अशा गटांचा आता जो काही उपयोग आहे तो शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गिकेसाठी होणार आहे. याची संबंधित सांगली परिसरातील सर्व शेतकरी भूमिपुत्रांनी नोंद घ्यावी. आता बहुतेक गावाला किंवा वैयक्तिक गटधारकांना संयुक्त मोजणीसाठी वैयक्तिकरित्या नोटीसद्वारे कळवण्यात येईल. महिना दीड महिना जे काही ते कार्यकाल घेतील त्यांच्या सोयीने. आपण काय कोण त्यांचे मालक नाही आहेत, पण जे काही त्यांना समयसीमा बांधून दिलेली आहे त्या चौकटीत त्यांची कार्यवाही असेल. त्यानंतर संबंधित गावांमध्ये 1 ते 2 दिवस 3 दिवस जसे गट असतील त्या हिशोबाने मोजणी होईल. जशी आपण खाजगी किंवा सरकारी मोजणी आणतो विक्री पश्चात किंवा काही आपल्याला चतुसीमा निश्चितीसाठी, तर त्या हिशोबाने सर्व आजूबाजूच्या गटधारकांना आणि संबंधित जे काही मूल्यांकनाचे विभाग आहेत असे सगळे खाजगी, शासकीय आणि जमीन मालक ह्यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त मोजणी होईल. आणि त्यानंतर देखील परत एकदा आत्ता फक्त गट नंबर आलेले आहेत, तर त्यावेळेस मे बी गुप्ततेमुळं बारकोड सिस्टीम येईल. आणि जसं रेल्वेला होतं आता NHIला देखील करण्यात आलेलं आहे. मालकांचं संरक्षण होण्यासाठी, गुप्तता राहण्यासाठी बहुतेक सदरील गट नंबरची यादी मालकाच्या नावाबरोबर ज्यावेळेस येईल, जरी ती अपडेट MSRTCने केलेली नसेल तर आम्ही प्रचार प्रसार आणि प्रबोधन माध्यम म्हणून त्यांना विनंती करतो की मालकांची गुप्तता ही महत्त्वाची आहे. आता ह्या अधिसूचनेद्वारे जरी सार्वजनिक केले गट, तरी मात्र ज्यावेळेस वैयक्तिक मालकांची नावांची यादी भविष्यात प्रसिद्धी कराल तर रेल्वे किंवा NHI प्रमाणे बारकोडचा उपयोग करावा, जेणेकरून मालकांची सुरक्षितता प्रस्थापित करण्याचा जो मूळ हेतू उद्दिष्ट आहे तो साध्य होईल. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. तुम्ही जर कोणाला माहितीस्तव पाठवू इच्छित असाल तर शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदरील अधिसूचना 11 तारखेलाच जूनच्या व्हॉट्सअपवरती मला आपल्या एका जागरूक शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी जमीन मालकाने पाठवली होती. पण मी जसं म्हणतो, हंगामी नेते मंडळी किंवा हंगामी शेतकरी नेते की ज्यांना अचानक शेतकऱ्यांचा पुळका आल्याचं दाखवलं जातं, तर अशा नकारात्मक वृत्तीच्या लोकांपासून हे लांब राहावं म्हणून मुद्दाम प्रचार प्रसार आणि प्रबोधनापासून दूर ठेवलं होतं. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आशा करतो की आपल्या आव्हानाला साथ देऊन आपली जी काही होकार असेल सशर्त किंवा नकार असेल तो देखील सशर्त, जे काही आपलं गाऱ्हाणं म्हणणं, जे काही संविधानिक हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्याच्या आशयाने असेल तर ते आपण सदरील विभागांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, असं नाही म्हणता येणार, हरकतींसाठी त्यांनी 21 दिवस ठेवले होते. आता संयुक्त मोजणीनंतर परत एकदा तुम्हाला परत 21 दिवसाच्या समयसीमेत पुढच्या अधिसूचनेनंतर तो वेळ मिळणार आहे. ही एक भानगड आहे. म्हणजे तुम्ही कोणाच्या भूलथापांना बळी पडता, प्रलोभनांना बळी पडता, भूलथापांना बळी पडता, ते महत्त्वाचं नाही आहे. पण जसं
आधार कार्डवरची जन्मतारीख ते तुम्ही वापर करा, अगर नका करू, पण वयाची निश्चिती करते. तर तसेच जमीन अधिग्रहणातले असे काही अधिसूचनांचे महत्त्व आहे, जेणेकरून येणाऱ्या प्रकल्पाची समयसीमा ते निश्चित करतातच, पण आपण हे पाहणं महत्त्वाचं आहे की आपण त्याला जमीन मालक म्हणून कसं सामोरं जातो. बाजारात तुमचं भलं करून देणाऱ्यांची भडीमार आहे, पण भूतकाळाकडे बघा, वर्तमान बघा आणि भविष्याचा कानोसा घ्या. जे लोक आत्तापर्यंत तुम्ही कुठे आहात, कसे आहात हे विचारतसुद्धा नव्हते, त्यांना जर अचानक आज तुमचा पुळका आलेला असेल तर तुम्ही विचार करायची गोष्ट आहे. कोरोना काळात कुणी कोणाच्या घरचा किराणा आणून दिला आहे का, या आशयाने आज त्या महामारीनंतर जर आपण सगळे जगलेलो आहोत, तर सगळ्यांची मानसिकता बहुतेक समसमान असावी. एका अपघाताने ओढवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीनंतर सर्व गाववाल्यांना विनंती आहे की प्रसिद्धीच्या अगोदर गटांचं जे काही मूल्यांकन होतं, आणि आता गट तर हे लाभार्थी बाधित मार्गिकेचे आहेतच, पण यानंतर आजूबाजूच्या गटांना येणारं मूल्यांकन किंवा मोल हे गृहीत धरा. प्रत्येकासाठी अधिग्रहण प्रक्रिया ही समसमान न्यायाची निश्चितच नसेल. अल्पभूधारक जे असतील त्यांच्यासमोर नवीन जमिनीचा किंवा रोजगाराचा प्रश्न असेल, सगळी जमीन जात असेल तर, काही जाऊन शिल्लक राहत असेल तर त्यांच्यासाठी वेगळी असेल आणि जास्त जमीन असणाऱ्यांसाठी वेगळी. तसेच मागं देखील म्हणालो मी की नुकसान भरपाई उचलून परत न्यायालयात जाणाऱ्यांची फक्त व्हॉट्सअप, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, तुमचं ते टेलिग्राम वगैरेवरती बातम्या हुडकणाऱ्यांची आणि सगळं समोर असून देखील न्यायप्रविष्ट असणाऱ्या लिटिगेशनच्या प्रकरणांची, तर प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असणार आहे. आशा करतो. मागं एक आपण मूल्यांकनाचा व्हिडिओ टाकलेला होता, 4पट आणि 5पट जे काही क्षेत्र होतं त्या अनुषंगाने. तिथं लिहिलेलं होतं संमतीने असेल तर 5पट आणि संमतीशिवाय असेल तर 4पट. तर तुम्ही पिढीजात म्हणा, स्वर्जित म्हणा किंवा जे काय असेल ते 7/12 मालक आहात. तुमचा कोणी मालक नाही आहे. बाकी तुमचा अधिकार तुम्हाला क्रमप्राप्त. तुमच्याशी मला जास्त काही बोलायचं नाही आहे, कारण तो तुमच्या वैयक्तिक अधिकारातला विषय आहे. बाकी इतर लोकांना हे सांगणं आहे की दरवर्षी कोल्हापूर असेल, सांगली असेल, मिरज, कुपवाड, पुणे, चिभर, नाशिक किंवा जी काही शहरं आहेत, आज आपण पाहतो की पावसानंतर जो हाहाकार उडतो, आणि आपण मागच्या ह्याने जर पाहिलं, स्वातंत्र्य, त्याच्या अगोदर पारतंत्र्य, इंग्रज, मोगल किंवा दरम्यानच्या काळातली शिवशाही किंवा त्याच्या अगोदरचा परत वेगवेगळ्या परकीय आक्रमकांचा काळ असेल, तर मानवी संस्कृती ज्यावेळेसपासून विकसित होत आहे, तर पानवट्या शेजारी काय परिस्थिती आहे त्याचं दुर्भिक्ष आज आपल्या सगळ्यासमोर दिसत आहे. तर ह्या सगळ्यातून एक्सप्रेसवे नक्कीच तुम्हाला बाहेर काढू शकतील अशी शाश्वती किंवा ग्वाही तर मी देत नाही, कारण परत ह्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन मार्गिकेचं सादरीकरण वगैरे 8 तासाने मागवून घेतलं नाही किंवा त्याबद्दल तुम्ही आग्रही राहिले नाहीत, जमिनीचा उतार
पाणलोट क्षेत्रांचा विकास अमृत सरोवर योजना जशी NHI करते तसं MSRTCकडं आग्रही राहिले नाहीत. म्हणजे हा घरचा उत्सव समजून तुम्ही जर ह्याचं व्यवस्थित साजरीकरण केलं तर निश्चितच आपण आत्ता जी काही परिस्थिती बघत आहोत तर ह्याच्यावरती निश्चितच विजय मिळवू. आणि आज जरी आपल्याला ताबडतोब शक्य झालं नाही परिस्थितीला NDRFच्या सहाय्याने सामोरं जावं लागत असेल तरी आशा करतो की अशा मार्गिकांशेजारील जे काही भविष्यातले क्षेत्र असतील एका नागरिकीकरणासाठी सगळ्यात पहिल्यांदा उंचवट्याचा मुरमाड म्हणजे खडकाळ प्रदेश आणि जवळपास पिण्याच्या पाण्याची सोय या अनुषंगाने नवनवीन नवनगरं आपण सर्व मिळून निश्चितच विकसित करूयात किंवा अशा नगरांबद्दल सरकार दरबारी पाठपुरावा करूयात किंवा आग्रही राहूयात. आता पुणे बेंगलोरचे नाना जाधव असतील, सूर्यवंशी साहेब असतील, ज्योतिरामजी केरळचे, तुमच्या बोरगाव टोलनाक्याची मंडळी असेल, मग त्यात वेटरनरी डॉक्टर आहेत यादव साहेब किंवा त्यांचे मामा किंवा इकडं पाटील साहेब. आता कसं आहे की बरेच लोक संपर्कात आहेत, त्यांनी आपापल्या परीने ओळखून घ्यावं की गेले 16-17 महिने पुणे बेंगलोरच्या आशयाने सांगली परिसर असेल तर आपण ह्या पूरस्थितीवरती किंवा नवनगरांवरती विमानसेवा असेल, विमानतळ असेल, नवीन औद्योगिक क्षेत्र असतील ह्या आशयाने नेहमीच आपण चर्चा करत होतो. आणि आज आपण पाहतोय की थोडी इकडून तिकडून बातम्यांची जुळवाजुळव करून योगेवाडी MIDC असेल किंवा आणखीन तुमचं सांगलीचं विमानतळ असेल, कोल्हापूरचं आता बहुतेक कार्यान्वित झालेलं आहे. तर आपल्याला सगळ्यांना मिळून हळूहळू का होईना पण एक पाऊल पुढं चालायचं आहे पुढच्या पिढ्यांसाठी. आणि निश्चितच ह्याच्यामध्ये शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक हा केंद्रबिंदू असेल. आणि सगळ्या ह्या विकासाच्या आणि प्रगतीच्या जे काही आशा आहेत त्यात 7-12 मालकाशिवाय काही शक्य नाही. तर त्यामुळे जे काही नवनवीन विकसनाचे मसुदे असतील तर त्याच्याबद्दल देखील आपण आग्रही राहू. जुन्या मसुद्यामध्ये विकसित जमीन, मोबदला, मावेजा आणि नोकरी असा काहीतरी पॅटर्न होता आणि आता विकसित जमीनच्या बदल्यात विकसकाला म्हणजेच जे काही तुमची काय म्हणतो त्याला जी संस्था आहे शासनाची ती मध्यस्थी म्हणून काम पाहणार आहे. तिला काही भूखंड जसं आपण रहिवाशीसाठी ज्यावेळेस परवानगी घेतो तर रस्ते, गटारी किंवा सामूहिक ॲम्युनिटीज म्हणजे सुखसुविधांसाठी जागा सोडून उर्वरित क्षेत्र विकसनासाठी, विक्रीसाठी अवेलेबल होतं. त्याच्या थोडं मागच्या पुढच्या गुणोत्तरात सगळे पुढचे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे PPPच्या आशयाचे मसुदे आहेत. त्याच्यावरती देखील उहापोह असेलच. एकंदरीतच की कुठल्याही बदलाला मग दूरदर्शनपासून चॅनलचा असो किंवा आता प्रसारमाध्यमाचा असो, फेसबुक, यूट्यूब, गुगल, जे काही व्हॉट्सअप आहे किंवा इंस्टाग्राम आहे, तर ह्याला आपण एक पिढी सामोरं जात आहोत. तुम्ही काय सांगा अगर नका सांगू, माझ्याकडे सगळे ॲनालिटिक रिपोर्ट्स आहेत की दर्शक प्रेक्षकांचा वयोगट काय आहे, लिंग काय आहेत, कुठल्या देशातून, कुठल्या शहरातून, कुठल्या राज्यातून किती लोक ह्यासाठी आतुर आहेत. मला वेगळं सांगायला जाऊ नका कारण माझ्याकडं पूर्ण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आशयाने तो सगळा सांख्यिकी अहवाल तयार आहे. राहिली गोष्ट
फक्त आपला जो काही मतांतरांचा भाग असेल तर बातम्या पहा. आज कोल्हापूर जवळचं 2019 नंतरचं ते गाव आहे. आज देखील त्या गावातल्या लोकांना आहे असं संसार, सगळं हातातलं काम तसंच टाकून जीवाच्या आकांताने गाव सोडून जावं लागतंय. मग काही लोकांना थोडं उंचवट्यावरती सगळं सामान ठेवता येतं नाही येत हा विषय नंतरचा आहे. म्हणजेच जे काही सांगतो मी, पूर परिस्थिती असेल, युद्धजन्य परिस्थितीत उंचवट्यातले रोड असतील, परकीय आक्रमकांची भीती असेल, त्यावेळेचे धावपट्टी असेल, पूर परिस्थितीतल्या मदत कार्यासाठी किंवा युद्धजन्य परिस्थितीसाठी, तर ह्या आशयाने ही सगळी जी काय आहे जद्दोजहद, उठाठेव मराठीत किंवा इंग्लिशमधला आता त्याचा शब्द नाही सांगता येणार, ऑल दिस व्हॉट वी कॉल इट ॲज थोडेसे गोंधळाची संभ्रमाची परिस्थिती असू शकते. कारण काय, आमचा पण काय पिढीजात न्यूज चॅनलचा विषय नाही आहे किंवा आम्ही काय असं मैल कोयल्यासारखं एक्सप्रेसवेच्या पुढं दगडं फोडत चाललेलं नाही आहे. तर समसमांतर भावाने गेल्या 3 वर्षापासून सुरत चेन्नईच्या अनुषंगाने ह्या सगळ्या परिस्थितीला, गोष्टींना आपण अभ्यासपूर्वक सामोरं जात आहे. एक विश्वास ठेवा की ज्यावेळेस आपण आत्ता नीटचं बघितलं, 19व्या प्रश्नाचे 2 पर्याय होते आणि IITने जे काही त्यांचे निष्कर्ष दिलेत, तर 2 पर्यायापैकी एक पर्याय चुकीचा ठरला आहे आणि दुसऱ्या पर्यायाचे गुण गृहीत धरले गेलेले आहेत. तर ज्यांचा तो बरोबर सांगितलेला पर्याय नसेल तर त्यांचे -4 प्रश्नाचे आणि चुकीच्या ह्याचे 1 असे -5 मार्क झालेले आहेत. म्हणजेच लक्षात घ्या की एक प्रत्येक गोष्टीला एक आपल्या इथं सिस्टीम आहे. जो गदारोळ होता त्याच्यावरती याचिका झाल्या, अशा सगळ्या याचिकांची सुनावणी झाली. तर असे काही अपवादात्मक परिस्थिती असतील की जिथं काही याचिका जातील, त्याच्यावरती सुनावण्या होतील. तर कसं का असाना, रडत खडत हे सगळं रहाटगाडगं पुढं जाणारच आहे. त्यामुळं आपली मानसिकता कशी ठेवायची हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तरी देखील पूर परिस्थितीच्या हिशोबाने कसं आहे, आपल्या देशाला स्वातंत्र्य देताना जहाल आणि मवाळ 2 प्रकारचे गट होते. काही लोक स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर अमरत्वाला प्राप्त झाले आणि काही लोकांना म्हणजे शहिदी मिळाली आणि काही लोकांना स्वातंत्र्योत्तर देश पाहायला मिळाला. तर अशी काही परिस्थिती आता ओढवणार नाही याची आपण नक्कीच सगळे मिळून काळजी घेऊ. ह्या प्रक्रियेमध्ये एका कुठल्या ह्याचे मूल्यांकनाचे काही समजा व्यवहार नसतील तर आजूबाजूचे व्यवहार गृहीत धरायसाठी आग्रही राहा आणि मूल्यांकनासाठी किमान आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि कमीत कमी म्हणजे जमिनीच्या प्रकारावरती आणि जास्तीत जास्त जमिनीच्या प्रकारावरती, या आशयाने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. अभ्यासपूर्वक सामोरं जा. काय होतं, त्रास तर होणारच आहे काही दिवस, कारण आपली पिढी जात आपण जी सांभाळत आलेली काळी माय आहे, आज अचानक नवीन काही गोष्टी घडामोडी घडत आहेत. देशाची बांधणी होत आहे. राष्ट्रहित सर्वप्रथम या आशयानं आपल्याला माती आणि माया देखील टिकवायची आहे. तर अपवादात परिस्थितीमध्ये नक्कीच सगळ्यांना आत्तापर्यंत जसं मार्गदर्शन करत आलेलं आहे तसंच आता मागं देखील
लेटेस्ट एक व्हॅल्युएशन टाकलं होतं मी की कोणाची परिशिष्ट निहाय काही फसगत होऊ नये म्हणून एक उदाहरणासाठी. मग ते कमी होतं, ठीक होतं, जास्त होतं हा आशय नाही आहे, फक्त लक्षात येण्यासाठी. बाकी राहिली गोष्ट सगळ्याला माहिती. आत्ता देखील मग मला कोणीतरी कुठल्या तरी ह्याचे जमिनीचे गुंठ्यांचे मथुरेचे वृंदावन आणि मथुरेचे अगदी काही गुंठ्याला करोडोमधले लिलाव करोडोच्या पटीतल्या संख्येत गेलेले सांगितले. म्हणजे एकंदरीतच कसं आहे, सगळी परिस्थिती ह्याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओत सांगितलेली आहे. आवर्जून बारकाव्याने ऐकत चला. कुठलीही गोष्ट माझी बिगर कामाची नसते, तुमच्याच कामाची आहे. बाकी आशा करतो जे काही हंगामी नेते होते, शेतकरी नेते म्हणवणारे किंवा राजकीय नेते म्हणवणारे, तर त्यांना निश्चित या अधिसूचना दाखवा आणि 2 तारखेला पहिली हरकतीची वेळ निघून गेल्याचं देखील सांगा. आणि राहिली गोष्ट संयुक्त मोजणीच्या वेळेस किंवा त्याच्यानंतर देखील तुमचा जो काही लोकशाही मार्गाने संमती असेल किंवा विरोध असेल तो राज्यघटनेच्या अधिकाराने सराखो पर. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय तंत्रज्ञान. तुम्ही कसं घेताय, काय घेताय मला काय सांगता येणार नाही, पण एक्सप्रेस वेचा मूळ हेतू काय, सगळंच परफेक्ट असतं का, तर कधीच नसतं. सगळ्याला मिळून आजच्या चुका सुधारून उद्या सुधारित आवृत्ती ठेवायची असते. जशी मानवी वसाहत निर्माण झाली तर या आशयानेच चालू झालेलं आहे. मग ते विमा क्षेत्र असो, कुठलं वित्तीय संस्थेचं क्षेत्र असो, कुठलंही क्षेत्र घ्या, IRD असेल, इन्शुरन्सचं किंवा बँकिंगचं RBI असेल किंवा न्यायव्यवस्थेतलं सुप्रीम कोर्ट असेल, इकडं संसद असेल, राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, तर लोकशाहीची ही सगळी मंदिरं आहेत. इथं देखील MSRTC आहे. रेराने देखील ह्या अशा प्रकल्पांमध्ये व्यावसायिक त्याच्या हिशोबाने लक्ष घालून प्रकल्प सादरीकरणामध्ये काही घोटाळे तर नाही ना याचा पाठपुरावा करावा. कारण अपवादात्मक समृद्धी महामार्गातली मी एक गोष्ट निदर्शने आणून दिलेली की चौफुल्यासाठी अधिग्रहित केलेल्या जागी चौफुलात पण झाला, पण जेवढी जमीन अधिग्रहित केली गेली होती त्याच्या अगदी 1-2% जागेचा सुद्धा वापर त्या चौफुल्यासाठी झालेला नाही आहे. तर उर्वरित जागा त्याच्यासाठी एकदा वेगळा व्हिडिओ बनवेल की त्याचं काय, पैसे घेतल्यानंतर मालकाचा हक्क संपतो, पण जर का त्याच्या मूळ उद्दिष्टापासूनच ते जमीन अधिग्रहण नसेल तर त्यासाठी मूळ मालकांचे अधिकार अबाधित राहतात का, या आशयाने एक वेगळा व्हिडिओ बनवेलच. लक्षात ठेवा, कुठल्याच गोष्टीचं उत्तर कुठंच परिपूर्णतेने मिळणार नाही. यूट्यूबवरती आजकाल बरेच फेक नॅरेटिव्हची जरा प्रथा चालू झालेली आहे. हिनाकांचं प्रकरण मी दरवेळी सांगतो, किंवा आत्ता देखील नागपूर गोव्याचं सुद्धा ते पाहता पाहता लक्षात आलं की काहीतरी नकारात्मक बातमी होती. तर हे लक्षात घ्या, हे सत्य आहे. सांगली परिसर, सांगली, मंगळवार 11 जून 2024. ही सरकारची मोहर, सत्यमेव जयते. भारतात आहात तर ह्याचा अर्थ कळलाच असेल. हे सत्य काय, ब्रह्मं सत्यं जगन् मिथ्या म्हणतात. तर आत्ता जे समोर दिसतंय तुमच्या, तर हेच आणि हेच एकमेव सत्य आहे.